कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून मनोज जरांगे आक्रमक, आमदारांना दिला थेट इशारा। कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकार आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली आहे। कुणबी प्रमाणपत्र वाटप का होत नाही याबाबत सर्व आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अन्यथा मराठा समाज आमदारांना जाब विचारेल असा थेट इशारा जरांगे यांनी दिलाय। मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू केलं असलं तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मराठा आरक्षणासाठी आपण मागील 2.5 वर्षापासून लढा देत असून अनेक मराठा समाज बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळालाय, तर उर्वरित समाजालाही आरक्षण मिळेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केलाय। मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात समाजासाठी काम करणारी यंत्रणा नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका सर्वसामान्यांना बसू नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय। नाही, मी माझ्या समाजाला विनंती केली की हात जोडून माझ्या बापा 2.5 वर्ष झालं लगातार रात्रंदिवस मिळवतो, एक दिवस सुद्धा दुसरं काम केलं नाही। 12 महिने कोणीही समाजाचं काम करत नाही। आजकाल लोकांना वेळ नाहीये, स्वार्थ सोडून, स्वतःचा व्यवसाय सोडून, धंदा सोडून, काही नोकरी सोडून काम करायला वेळच नाहीये। मी 24 तास त्यांच्यासाठी लढतोय। 2.5 वर्ष उलटून गेलेत आता, इतकं खरंच सांगतो मी, माझी पाठ फुटत नाही, पण 24 तास समाजासाठी 12 महिने कोणीही करत नाही। आपण आपल्या कामं बघून करते। मी त्यांच्याच आयुष्यासाठी रात्रंदिवस झटतोय। मग 1 वर्ष जर मला सुट्टी दिली ना, मी समाजालाच विनंती करून सुट्टी मागितली की आरक्षण आता मिळालेच, राहिलेलं पण घेणारच आहे। म्हणजे आरक्षण विषय संपला हे विषय मी अजिबात म्हणत नाही, कारण हैदराबादचं गॅजेट निघालंय, 58 लाख नोंदी निघाल्यात, मराठा समाज भरपूर आरक्षणात गेलाय, राहिलेला पण घालणार आहे मी, 17 संस्थांचं गॅजेट पण घेणार आहे, काय ठेवत नाही शिल्लक। पण काय आता हे आरक्षण मिळालंय, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही, पण एक यंत्रणा असली पाहिजे गोरगरिबाच्या कामासाठी। कारण काय, समाज एकत्र आलाय, आपण 6 कोटी 7 कोटी मराठ्यांना तर सांगू शकत नाही अशी अडचण आली, आपली एक यंत्रणा असली पाहिजे काम करायला। आता मुंबई पुण्याला अडचण आली, अमरावती नागपूरला अडचण आली, किंवा इकडे लातूरला अडचण आली, तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गला अडचण आली, किंवा कोल्हापूर सांगली सातारा इकडे अडचण आली, सोलापूरला अडचण आली, मराठवाड्यात अडचण आली, विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्रात अडचण आली, मदतीला कोणी जायचं? मदतीला लोकच नाहीयेत। म्हणून आपली यंत्रणा एक असली पाहिजे। समजा आता दवाखान्यात एखाद्या दुखायला लागलं, कोण जायचं मदतीला? कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणी जायचं मदतीला? समजा आपले पोरं बाहेर शिकायला आहेत, पोरी बाहेर शिकायला, त्यांना अडचण आली, मदतीला कोणी जाणार? इथून आईबापान जायचं तिथपर्यंत, तोपर्यंत आपले लोक मदतीला असले पाहिजे। पोलीस स्टेशनला अडचण आली, तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसला अडचण आली, आपले कोणी डॉक्टर आहेत त्यांना अडचण आली, आपले कोणी व्यावसायिक आहेत त्यांना अडचण आली, मदतीला जायला पाहिजेत। आपले व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, आपले राजकारणात सुद्धा मराठी आहेत, त्यांना सुद्धा अडचणी आणल्या जातात। आपले शिक्षण संस्था आहेत, आपल्या लोकांचे कारखाने आहेत, अडचणी आणल्या जातात। आपले कोणी अधिकारी जर असले त्यांच्यावर खोटे केसेस केल्या जातात, त्यांना त्रास दिला जातो। जसं की आता मसाजोचं प्रकरण झालेलं संतोष देशमुखांचं, ते खंडणी मागितली म्हणून संतोष देशमुखांना का ते दाडू आलेली, कोणीही खंडणी मागायची नाही, म्हणजे हे खंडण्यासाठी सुद्धा लोक मारत होते। मग आता हे असले आरोपी जेलमध्ये गेलेच पाहिजेत। मला सांगा, आज इतका श्वास मोकळा सुटलेला आहे बीड जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या बऱ्याच लोकांचा, यांचा लांबपर्यंत होतं ते नेटवर्क, कोणाला खंडण्या माग, कोणाकडून पैसे वसूल कर, दादागिरी कर, जमीन हडपेव, लोक मोकळे झाले, कित्येक तरी व्यावसायिक मोकळे झाले, ताणच गेला त्यांच्या डोक्याचा। कोणाला हप्ते द्यायची गरज नाही, पैसे द्यायची गरज पडा ना, कारण मागणारे गुंडच आत गेलेत। हे अनेक अडचणी आहेत। मग लोकांनी काय करायचं? कोणाच्या आता आजच्या शेती व्यवसाय आहे मराठ्यांचा, शेती बळ केल्या जातात, प्लॉट बळ केले जाते, पैसे बुडिले जातात आमच्या लोकांचे घेऊन विनाकारण त्रास। आमचा शिक्षक असला त्याच्यावर खोटे केसेस करतात, आमचा पोलीस असला त्याला त्रास देते, आमचा कोणी तहसीलमध्ये असला त्याला त्रास देते, आमचा कोणी डॉक्टर असला त्रास देणार, आमचा वकील असला त्रास देणार। शाळेला काय धंदा लावला येऊ? म्हणजे इतकं संकुचित वृत्तीचे लोक आहेत हे, विनाकारण त्रास देतात, ते टोळ्याच्या। मग आपली यंत्रणा असली पाहिजे। गरीबाच्या आता पोरग पोरगी शाळेत शिकते, अडचण आली फीससाठी कशासाठी, कोण मदतीला जाणार? कोणाला लागलं तिकडं मदतीला कोण जाणार? काय पोलीस स्टेशनला अडचणी आणल्या, कोण जाणार? काल तुम्ही लातूरमध्ये असताना आमदारांना एक सल्ला दिलेला आहे, हा सल्ला नेमका काय दिला आणि का द्यावा लागला?
मी आमदारांना कुठले सल्ला नाही दिला, तर मी एक विनंती केलेली आहे की गोरगरिबाच्या मत गोरगरिबाने तुम्हाला देऊन तुमचा सन्मान वाढलेला आहे. तर तुमच्या सरकारनं मराठवाड्यातला हैदराबादचा जी आर काढलेला आहे, त्या जी आर प्रमाणे कोणते प्रमाणपत्र का वितरित केले जात नाहीत ही जबाब विचारण्याची गरज आमदारांना आहे. आमदारांना विचारलं पाहिजे. तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, खासदार असतील, त्यांचे मंत्री असतील, की आम्ही गोरगरीब मराठी आम्हाला मतदान करतात, गोरगरीब मराठ्यांसाठी आम्ही जे आर काढलाय त्याचे कुणबी प्रमाणपत्र जे आर प्रमाण वाटप करा. कारण हैदराबादच्या गॅजेटियरनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग जर जे आर काढलाय तर मग हे विचारायचं कोणी? आमदारांना ते मतच घ्यायचे का आमच्या पोरांचे आता शिक्षण आहे, भरते आहेत मोठमोठाल्या, मग याच्यात जायचं नाही का पोरांनी? मग ते जे आर काढून उपयोग काय? आमदार काय करतायत हे त्यांना विनंती केली की तुम्ही आता तरी किमान सगळ्या आमदारांनी महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या आमदारांनी काय करावं की ज्या नोंदी सापडल्यात ते कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या व्हॅलिडिटी द्या, हे सांगितलं पाहिजे. गोरगरीब मराठा मतदार आहे आमचा, आम्हाला मतदान करतोय, त्यांच्या पोरांना आयुष्यासाठी आरक्षण लागतंय, ते त्यांचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्या, हे महाराष्ट्रातल्या आमदारांनी बोलायला पाहिजे. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांनी विशेष करून त्यांनी असं सांगितलं पाहिजे की ही गोरगरीब मतदार आमचा आहे, आम्हाला गोरगरीब मराठा मोठा व्हावा वाटतो, त्यांचे गरीबाचे लेकरं मोठे व्हावं वाटते, म्हणून आमच्या सरकारनं जी आर काढलाय हैदराबाद गॅजेटियरचा, त्या गॅजेटियरनुसार तुम्ही प्रमाणपत्र मराठ्यांना द्या, हे आमदारांनी सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर 2019ला पाडून टाकणार आहेत लोक. लक्षात ठेवणार आहेत की ह्या आमदारांना एक सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र निघू दिलं नाही, सहकार्य केलं नाही. आमदारांनी मजा बघितली, त्यांच्या सरकारनं म्हणजे त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी जी आर काढलाय, त्यांच्याच विखे पाटलांनी जी आर काढलाय, पण स्थानिक आमदारांनी लक्षच दिलं नाही. मग ही रोज मराठ्यांचं त्यांच्यावर येणार आहे. आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या आमदाराला म्हणा ना की तुमच्या सरकारनं जे आर काढलाय त्याप्रमाणे कोणी प्रमाणपत्र का देत नाहीत आम्हाला? तुम्ही गोडी ना बोला. तुमच्याच पक्षात जर आमदार असेल तर त्या मराठ्यांनी आपण आपल्या आमदाराला जाऊन म्हणा, साहेब आपलं सरकार आहे, तुम्ही आमचे आमदार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, आमचे पोरं पोरी मोठे होणार आहेत, नोकऱ्यात जाणार आहेत, शिक्षणात जाणार आहेत, तुम्ही जे आर काढलाय मग तुमचं श्रेय तुम्हाला मिळालंच पाहिजे. पण आम्हाला तहसीलदार, एसडीएम आणि कलेक्टर किंवा ते सामाजिक न्याय विभागाचे असणारे अधिकारी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देत नाहीये, द्यायचे सांगा. हे मराठ्यांनी सुद्धा त्यांना बोललं पाहिजे. नुसतं त्यांना मतदान करायचं, मोठं करायचं आणि आपल्या लेकरा बाळा टायमाला त्यांनी मदत नाही करायची. मराठ्यांनी इतकं पण गप नाही बसलं पाहिजे. कारण मी तिळतिळ तुटतोय, तळतळ करतोय, रात्रंदिवस लढतोय मराठी मोठे व्हावेत म्हणून, गरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्या लेकरा बाळाला त्रास होऊ नये, त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्य खराब होऊ नये, भविष्य त्यांचं खराब होऊ नये, अस्तित्व टिकलं पाहिजे, आपले लेकरा बाळ मोठे झाले पाहिजे. या भूमिकेत मी काम करतोय. रातपाट काम करून मी एवढं शत्रुत्व अंगावरती समाजाच्या आरक्षणासाठी घेतलंय. मग समाजाने एक आमदाराला प्रश्न विचारला पाहिजे ना की आमचे प्रमाणपत्र द्या. त्यांनी नाही दिले तर मी आहेच, परंतु आपली सुद्धा समाजाची जबाबदारी की मी इतकं टोकाचा लढतो, इतका टोकाचा प्रयत्न करतोय, समाजावरती कसलं संकट आलं तरी मी रात्रीत धावून जातोय. मग समाजाने सुद्धा तितकं बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. उलट हे मलाच संपवायला निघालेत, सरकारमधले काही विरोधातले, काही आपलेच, काही दुसरे. मग समाजाने यावेळेस बळ दिलं पाहिजे, समाजानं ताकदीनं सामोरं गेलं पाहिजे सगळ्या गोष्टीला की आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी लढतोय, तुम्हाला बदनामीच्या पलीकडे काही आलं नाही. आणि यांना खरं सांगतो, मला आयुष्यात काही आलं नाही. फक्त बदनामी, एखादा शब्द धरायचा एखाद्या बाईट मधला मीडियातल्या किंवा कुठं भाषणात बोललेलं आणि तेवढंच फक्त यांचं दुकानदारी चालवायची, एवढंच काम केलंय. खोटं बोलून पैसे कधी कमवू नये, कारण ते खोटं बोलून कमवलेले पैसे आणि त्या पैशातून, त्या खोट्या बोललेल्या पैशातून आपल्या लेकराला अन्न खाऊ घालू नये ते. कारण ते खोटं बोलून कमवलेले पैसे, अन्न सुद्धा आपण त्या खोट्या पैशातूनच लेकराला खाऊ घालणार आहे. आपल्या समाजाच्या लेकरासाठी आपण झटलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुख समाधानासाठी आपण आपल्या जातीला बदनाम कधी करू नये. आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं करावं. नाही करता आलं तर आपण किमान बदनाम तरी करू नये, समाजाचं वाटलं तरी करू नये. आणि माझे तर नुसते होच षडयंत्र चालू आहेत बदनामीचे, होच कोणी ना कोणी तर उठतंय. सोशल मीडियात आहेच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.